राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा आहे। मनसे पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत। ऑपरेशन टायगर नंतर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा आहे। राज यांच्या ठाणे दौऱ्यामुळे आता चर्चांना उधाण आलेले आहे। तेव्हा आजच्या या दौऱ्यामध्ये राज ठाकरे त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना काय नेमकं त्यांना कानमंत्र देतात हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकताच पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा झालेला होता आणि राज ठाकरे यांनी आता कामाला लागा अशा प्रकारे सूचना दिलेल्या होत्या। त्याचप्रमाणे काही पदाधिकाऱ्यांना जर काम केलं नाही तर तुम्हाला पदावरून हटवण्यात येईल अशा प्रकारे इशारा सुद्धा दिला होता। तेव्हा ठाणे दौऱ्यामध्ये आज राज ठाकरेंच्या काय नेमक्या सगळ्या घडामोडी घडतात ते पाहावं लागणार आहे। तर इकडे युबीटीमध्ये झालेलं खासदारांचं बंड असेल किंवा काल सचिन अहिर यांनी युबीटीची सोडलेली साथ असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज नेमकं काय बोलतात, काय भाष्य ते करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तेव्हा राज ठाकरे यांच्या या ठाणे दौऱ्यासंदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। शुभम, राज ठाकरे यांचा आज ठाणे दौरा असणारे पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याचं कळतंय। काय नेमका हेतू आहे आजच्या या दौऱ्यामागचा, काय काय या दौऱ्यामध्ये आज कार्यक्रमांचं आयोजन आहे? निश्चितच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये जे ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन लोटस असेल, सत्ताधारी पक्षांकडून जाहीर राबवण्यात येत आहे आणि याच दरम्यान अनेक खासदार जे आहेत इकडचे तिकडे प्रवेश करत आहेत। त्यानंतरच याची धास्ती कुठेतरी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे। त्यांनी देखील फुटीर खासदारांच्या मतदारसंघात एक दौरा जो आहे तो सुरू केलेला आहे। त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेल तर संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघात एका शाखेचं उद्घाटन केलं होतं आणि ती एक महत्त्वपूर्ण शाखा सध्या मानली जात आहे। आणि त्याच्या अवघ्या काही 2 दिवसातच जे आहेत आपण पाहिलं तर मनसे अध्यक्ष थेट आता ठाणे दौऱ्यावरती म्हणजे की शिंदेच्या ठाणे शहरातच ते आहेत ते बैठका घेत आहेत। एकंदरीत पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जरी मनसेचे संख्याबळ नसलं, मनसेचे नगरसेवक जरी नसले तरी देखील त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्चस्व आहे, ठाणे शहर असेल किंवा ठाणे जिल्हा असेल। आणि आज एकंदरीत आपण पाहिलं तर फक्त ठाणेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण जे पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांच्या अनेक बैठका जे विविध सत्रांमध्ये जे आहेत पार पडणार आहेत। आणि त्यानंतर राज ठाकरे जे स्वतः 1 to 1 प्रत्येकाशी संवाद साधणार आहेत, कार्यकर्त्यांच्या भावना एकंदरीत जाणून घेणार आहेत, कुणाच्या मनात एकंदरीत नाराजी तर नाही ना हे देखील ते प्रत्यक्षात पाहणार आहेत। त्याचमुळे आजचा दौरा राज ठाकरेंचा हा महत्त्व समजला जातोय। येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे या दौऱ्यातून कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतील, एकंदरीत काय तो कानमंत्र देतील हेच पाहण्याचं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच लक्ष ठेवून राहा शुभम, आपण वेळोवेळी आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। शुभम कोळी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।